शेतकरी मित्रांनो, दौलत सूर्यवंशी अग्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, सध्या हा मार्च महिना चालू आहे। यामध्ये अशा 30 ते 35 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये आपण साधारणतः कोणत्या पिकाची निवड करावी जेणेकरून की आपल्याला बेनिफिट नफा भरपूर मिळावा, असं एक मालामाल करणारं पीक तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमामधून मी सांगणार आहे। तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा, कारण माझे असे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। हां शेतकरी मित्रांनो, एक छोटीशी कमेंट करायला मात्र विसरू नका। तर हा जे पीक या महिन्यामध्ये लावायचे आहे आपल्याला, साधारणतः कोथिंबीर हे पीक आपल्याला चांगला रेट देणारा आहे। उन्हाळ्यामध्ये जळ होऊ नये आणि मर होऊ नये त्यासाठी आपल्याला कशा प्रकारे याचं नियोजन करायला पाहिजे। आता शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता, आपण हा जो बेड आहे, हा बेड दिसतो तुम्हाला, हा 4 फुटाचा आहे। याच्यावर आपण सरी पद्धतीने आपण यावर पेरणी केलेली आहे या बेडवर। हे बघू शकता तुम्ही, या छोट्या छोट्या मधातून सऱ्या पाडलेल्या आहेत आणि हा बेड पाडलेला आहे 4 फुटाचा। आता यामध्ये आपण कोथिंबीर या पिकाची लागवड केलेली आहे। साधारणतः हा नेट बघू शकता तुम्ही, हे ज्या नेटमध्ये आहे, उन्हाच्या झळा पोहोचू नयेत म्हणून आपण या ठिकाणी कोथिंबीर या पिकाची लागवड केलेली आहे। तर साधारणतः कोथिंबीर पिकाची लागवड करीत असताना आपल्याला 1 एकरसाठी 35 ते 40 किलो बियाण्याची घ्यावे आणि त्याला साधारणतः एक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा हे 5 ग्राम 1 किलोसाठी आपण वापरावं। अशा प्रकारे आपण ही पेरणी करावी। टिपणीवर करा किंवा तुम्ही वरंबा पद्धतीने करू शकता। कुठे पेरणी करत असताना हे ट्रायकोडर्मा बुरशीनाशक लावणं खूप आवश्यक आहे, कारण ऊन आणि बुरशीमुळं आपली कोथिंबीरची मर होऊ नये त्यासाठी आपल्याला ही सीड ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी बघू शकता, आपण साधारणतः हे जे आपण बेडवर टाकलं आहे याचं एक कारण एक आहे की जेवढं ड्रीप लॅटर टाकलेलं आहे, जेवढं मॅक्झिमम आपल्याला ह्या लॅटरनं पाणी पाहिजे तेवढीच आपल्या कोथिंबीरला देता येते, कारण जास्त पाणी दिलं तर मर होऊ शकते। आता कोथिंबीरसाठी आपण पेरणी करत असताना जमीन हा महत्त्वाचा मुद्दा आहे। जमीन ही कशी प्रकारे असावी, जमीन ही काळीची जमीन असावी, कारण पाणी जास्त साचून ठेवणारे असते, कारण ह्या पिरियडमध्ये खूप हाय टेम्परेचर असते। त्यामुळं पाणी साचणाऱ्या जमिनी म्हणजे साठून ठेवणाऱ्या जमिनीमध्ये आपण शक्यतो काळीभोर आणि या जमीनची अशी निवड करावी, यामध्ये आपण ती कोथिंबीर पेरावी, कारण या ठिकाणी मर होणार नाही, तुमची उन्हाच्या ह्या लागून झळणं मरणार नाही, त्यासाठी ही अशा जमिनीची आपण निवड करावी। आणि जर मध्यम आणि खडकाच्या जर जमिनीत करावं तर वास्तविक पाहता या ठिकाणी तुम्ही करू नका, कारण याला खूप पाणी लागते आणि या टेम्परेचरमुळं जमीन ही कोरडी पडते, त्यामुळं कोथिंबीरीची जळ होऊन मरत असते। त्यासाठी आपण शक्यतो काळीभोर आणि पाणी निचरा होणारी, पाणी साठून ठेवणारी अशा जमिनीचीच निवड करावी। यामध्ये उत्पन्न हे कोथिंबीरचं जोरदार येते। आता यासाठी आपल्याला काही व्हरायटी आहे, धरती कंपनीचे किया नावाची जी व्हरायटी आहे, ही व्हरायटी उन्हाळ्यासाठी नंबर 1 आहे। हिचे वैशिष्ट्य म्हणजे झुपकेदार, पालेदार आणि शेंटेड आहे। अशी व्हरायटीची आपण या ठिकाणी निवड करावी। आता आपण या ठिकाणी साधारणतः एक धनिया नूतन क्वाड्रेटर कंपनीचं न्यूट्रिशनचं या ठिकाणी आपण नूतन हे वापरलेलं आहे, कारण हे शेडनेटमध्ये आहे म्हणून आपण या ठिकाणी हे वापरलेलं आहे। तुम्ही जेव्हा फील्डवर काळ्या शेतावर ओपन सिस्टीममध्ये वापरता त्याच बियाण्याची अशी निवड करावी। शेतकरी मित्रांनो, कोथिंबीर हे शेतकऱ्याला मालामाल करणारं पीक आहे। त्यासाठी अशा हाय टेम्परेचरमध्ये चांगल्या प्रकारे उत्तम दर्जेदार मिळतो त्याला आणि येतो जोमदार। तर शेतकरी मित्रांनो, माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा, कारण या व्हिडिओच्या माध्यमामधून कितपत शेतकऱ्याचा फायदा होईल। तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।